दूरच्या आकाशगंगेत राजा नावाचा एक घाबरलेला ससा त्याच्या लहान अंतराळात घुसला. राक्षसी आरमारातून पळून गेला. रक्कबीच्या निर्दयी राक्षसाच्या नेतृत्वाखालील राक्षसांनी राजाच्या कोमल देहाचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला. आश्रयासाठी हताश होऊन राजाचे जहाज देव विष्णूचे स्वर्गीय निवासस्थान असलेल्या कर्कट ग्रहावर कोसळले. राजा ढिगाऱ्यातून बाहेर पडताच त्याने विष्णूचे भव्य रूप पाहिले. निळ्या कातडी आणि सोनेरी चिलखत. थरथरत्या आवाजाने राजाने दयेची याचना केली. हे भगवान विष्णू, मला या राक्षसांपासून वाचव. ते निरुपद्रवी ससा मला गिळंकृत करू पाहत आहेत. विष्णूचे दयाळू डोळे हसले. राजा, भिवू नकोस, कारण मी तुला हानीपासून वाचवीन. राजाला राक्षसांपासून वाचवण्यासाठी विष्णूने आपल्या शक्तिशाली देवांच्या टीमला बोलावले. देवांचा राजा इंद्र त्याच्या शक्तिशाली विजेच्या झोकाने प्रभारी नेतृत्व केले. संहारक शिव आपल्या त्रिशूळाने नाचले. राक्षसांच्या हृदयात भीतीचे प्रहार केले. ब्रह्मांडाचा देव वरुण याने राक्षसांना आपल्या खगोलीय दोरीने बांधले. देवांनी मिळून राजाभोवती एक अभेद्य ढाल तयार केली, ज्याने त्याला राक्षसांच्या जबड्यांपासून आणि वस्त्रा तीक्ष्ण पंजेपासून वाचवले. शिवाच्या त्रिशूळाने राक्षस राजा रक्तबीजला मारले आणि रामाच्या बाणांनी उरलेल्या राक्षसांचा पराभव केला. वरुणाच्या दोरीने वाचलेल्यांना बांधले, त्यांना शक्तिहीन केले. विजय त्यांचाच होता आणि देवांनी आनंदोत्सव साजरा केला. कृतज्ञतेने भारावून गेलेल्या राजाने आपला जीव वाचवल्याबद्दल देवांचे आभार मानले. आपल्या संघाच्या शौर्याने प्रसन्न होऊन विष्णू हसला. राजा, तू आता सुरक्षित आहेस. राक्षस तुला पुन्हा कधीही इजा करणार नाहीत.